नमस्कार, मी कांचन कडाक। आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भोसरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय हवा काय आहे याचा अंदाज आपण घेणार आहोत। विद्यमान आमदारांबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, इतर इच्छुक उमेदवारांबाबत नागरिकांना काय वाटते, गेल्या 10 ते 15 वर्षात मतदारसंघात काय झालं, येणाऱ्या निवडणुकीचे चित्र काय असेल, मतदारांच्या जे मनात आहे ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी घेऊन आलो आहोत महा ई न्यूजच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट। चला तर मग आज आपण जाणार आहोत रुणवाल पार्क दिघी येथे। तेथे नागरिकांना काय वाटतंय, विकास झाला आहे की नाही, तेथील नागरिकांच्या समस्या काय आहेत, या सगळ्यांवरचा ग्राउंड रिपोर्ट आज आपण जाणून घेणार आहोत। त्यांनी आमच्या इथल्या रस्त्याचा प्रश्न सोडवलेला आहे। तसेच त्यांनी महिलांसाठी जी इंद्रायणी खडी लावतात ते पण खूप चांगले आहे, कारण महिलांसाठी एक प्लॅटफॉर्म तयार होतोय। काय काय कामं केलीत, काय त्यांनी रस्त्यांची कामं केलेत। मेन म्हणजे आमचा दिघीचा जो रस्ता होतो तो सॉल्व्ह केला त्यांनी, कारण जायला पायी जायला रस्ता नव्हता, तो त्यांनी केला। आणि महिलांच्या जे कार्यक्षमतेचं आहे त्यासाठी ते इंद्रायणी खडी राबवतात, ती पण खूप छान आहे। पाण्याचा प्रश्न मिटवतात, त्यामुळे त्यांच्या कामावरती सर्व इथले नागरिक खुश आहे। बरं, इथले आमदार कोण आहेत माहिती आहे? महेश नांदे। आमदारांच्या कामावर खुश आहे? हो। आमदारांनी आता 2000 विधानसभा निवडणुकीसाठी ते निवडून येतील का? हो, नक्की येतील। नागरिकांमध्ये, सर्वसामान्य नागरिकांमध्ये ते येतात का, चर्चेमध्ये आहेत का, लोकांमध्ये? हो हो, आहेत चर्चेमध्ये। किती वर्षांपासून राहता इथे? 12 वर्ष। 12 वर्ष। बरं, मागच्या 5 ते 10 वर्षांमध्ये कशा पद्धतीने विकास झालेला आहे? जसं लाईटचा इश्यू होता, पाण्याचा तर मेजर इश्यू होता इथे, तो चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करण्यात आला। पुन्हा मग दिघीचे जे रोड आहेत, रोड वायडिंग झालेली आहे, ती अतिशय उत्कृष्ट प्रमाणे झालेली आहे। कारण आपला जो सगळ्यांचा सोहळा असतो दिंडी माऊलींचा, तो जाण्यासाठी आपल्याला रोड अतिशय सुंदर करून दिलेला आहे त्यांनी। त्यांची समस्या महिलांच्या काय असेल ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतात। महिलांसाठी तर त्यांनी बरेचसे कार्यक्रम वगैरे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये त्यांना एक विसावा मिळावा म्हणून त्यांनी बरेच प्रोग्राम अरेंज केलेले आहे, जसे की मंगळागौर, होम मिनिस्टर यांसारखे ते बरेच प्रोग्राम अरेंज करत असतात आणि त्यातनं महिलांना चांगला वाव मिळतो। बरं, येत्या निवडणुकीमध्ये, विधानसभा निवडणुकीमध्ये ते आमदार निवडून येतील का? येस, शुअर। कोण आहेत? हो, महेश दादा लांडगे। आमदारांचं काम कसं आहे? खूप छान आहे त्यांचं काम आमच्याकडे। एकंदरीत तुम्ही त्यांच्या कामावर खुश आहात? हो हो, खुश आहे। हो, त्यांचे नगरसेवक आमचे जे उदय भाऊ गायकवाड आहेत त्यांचे खूप छान लक्ष आहे आमच्या भागाकडे, त्याच्यामुळे त्यांचं काम आम्हाला फार आवडतं, त्यांचं पूर्णपणे लक्ष असल्यामुळे। त्यांनी या ठिकाणी काय काय योजना राबवल्यात, काय सांगताय? त्यांनी जवळजवळ प्रसूतिगृह जे आहे तो पण खूप छान केलेला आहे। परत जे मराठी नवीन शाळा आहे त्याचे काम पूर्णपणे झालेलं आहे। आणि जसं की यांनी सांगितलं की लोड शेडिंग आणि प्लस पाण्याचा प्रॉब्लेम त्यांनी खूप चांगल्यापणे तो आमचा सॉल्व्ह करून दिलेला आहे, त्याच्यामुळे त्यांच्या कामाने आम्ही सगळेजण खूप खुश आहोत। एकंदरीत आताची जी निवडणूक येते 2024 ची विधानसभा निवडणूक, तर तिथे ते निवडून येतील? हो, येस, नक्कीच। पाहिले काय संगच आहे सारखं, 32 वर्ष झालं इथं मी राहून, पण आता त्यांनी चांगली कामं का फायर ब्रिगेडचं आम्ही उद्घाटन केलं। मी फायरमॅन ची हाय मालक, इथं उद्घाटन केलं ना मागच्या महिन्यात। महिला इथे येतात का, महिलांच्या समस्या जाणून घेतात? आम्ही अगदी बिलकुल मुलग्यासारखं आम्ही बोलतो, ती आमच्या आईसारखे बोलतो। लोकांमध्ये असतात का? असतात, बरोबर सगळे विचार पूर्ण घेतात आणि आमच्या विचारानं चालतात। बरं, आम्हाला कमी पडलेलं पूर्ण करतात। काय काय कामं पूर्ण केली त्यांनी? ही रस्त्याचे, लाईटचे, परत नळाला पाणी कमी येत होतं, आता भरपूर येते। एकंदरीत त्यांच्या कामावर तुम्ही खुश आहात? खुश आहे, एकदम खुश, 100%। तर आज इथे आपण सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्याच आहेत आणि इथे मला असं नमूद करावंसं वाटतं की विद्यमान आमदारांनी केलेल्या विकास कामांबाबत एकंदरीतच सर्वसामान्य जनता समाधानी आहे। त्यांच्या काही समस्या, काही त्रुटी आहेतच, त्या लवकरच केंद्र सरकार, राज्य सरकार, प्रशासन तसेच महापालिका मिळून नक्कीच त्यावरती उपाययोजना करतील, कारण विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। धन्यवाद।